नमस्कार. सजीव आणि निर्जीव या दोघांमध्ये एक मोठा फरक आहे जो आपल्याला लगेच दिसतो, आणि तो म्हणजे हालचाल. तर आज आपण याच हालचालीच्या दुनियेत जरा डोकावणार आहोत. पाहूया की यातून आपल्याला जीवनाबद्दल काय नवीन शिकायला मिळतं. तर मग सुरुवात करूया एका अगदी साध्या पण महत्त्वाच्या प्रश्नाने, की हालचाल म्हणजे नेमकं काय? आपण रोजच हा शब्द वापरतो, पण कधी विचार केलाय याचा खरा अर्थ काय असेल? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखादा सजीव स्वतःच्या मर्जीने म्हणजे कोणाच्याही मदतीशिवाय आपलं शरीर किंवा शरीराचा एखादा भाग हलवतो ना, त्यालाच हालचाल म्हणतात. इथं सगळ्यात महत्त्वाचा शब्द कुठला आहे माहिती आहे? स्वतःहून. कारण ही जी क्रिया आहे ना, ती पूर्णपणे आतून घडते. चला तर मग आता आपल्या आजूबाजूच्या जगात एक नजर टाकूया. बघूया तरी ही हालचाल आपल्याला प्रत्यक्षात कशी आणि कुठे कुठे दिसते. काही इंटरेस्टिंग उदाहरणं पाहूया. सगळ्यात पहिलं आणि सोपं उदाहरण म्हणजे आपण स्वतःच. आपलं चालणं असेल, धावणं असेल किंवा अगदी सहजपणे हात हलवणे, या सगळ्या हालचाली आपण स्वतःच्या इच्छेने स्वतःहून करतो, बरोबर? फक्त आपणच नाही, जरा विचार करा. पक्ष्यांचं आकाशात उडणं किंवा माशांचं पाण्यात अगदी सहज पोहणं, ही सुद्धा हालचालीचीच वेगवेगळी रूपं आहेत. म्हणजे बघा, प्रत्येक सजीव आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार हालचाल करतो. थांबा, पण मग हालचाल फक्त प्राणीच करतात का? नाही, अजिबात नाही. वनस्पतींचं काय? त्यांच्यामध्ये सुद्धा हालचाल होते. हो, जरी ती आपल्याला लगेच दिसत नसली तरी. उदाहरणार्थ, फुलांचं हळूवारपणे उमलणं आणि मिटणं किंवा पानांचं सूर्यप्रकाशाच्या दिशेने वळणं, हे सगळं काय आहे? ही सुद्धा एक प्रकारची हालचालच आहे आणि त्यांच्या जिवंतपणाचा पुरावा आहे. आणि हीच तर खरी गंमत आहे, नाही का? आपल्याला वाटतं की झाडं एकाच जागी असतात म्हणजे ती स्थिर आहेत, पण खरं तर तसं नाहीये. त्यांच्या आत सतत वाढ होत असते, विकास होत असतो, आणि ही सुद्धा एक प्रकारची आतून होणारी हालचालच आहे. म्हणजे बघा, हालचालीचा अर्थ फक्त इकडून तिकडे जाणं इतका मर्यादित नाहीये. ओके, तर मग आता हे तर आपल्याला कळलं की सजीवांमध्ये हालचाल होते. पण आता पुढचा प्रश्न, ही हालचाल ते का करतात? म्हणजे यामागे काहीतरी कारण असणारच ना? चला शोधूया. मुख्यतः ना, यामागे 3 महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं अर्थातच अन्न शोधण्यासाठी. दुसरं कारण म्हणजे स्वतःला धोक्यांपासून वाचवण्यासाठी, म्हणजे संरक्षणासाठी. आणि तिसरं म्हणजे चांगल्या जागेच्या किंवा निवाऱ्याच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. थोडक्यात काय, तर जगण्यासाठीच हालचाल गरजेची आहे. आता आपण एका अशा मुद्द्याकडे येतोय जो सजीव आणि निर्जीव यांच्यातला फरक अगदी स्पष्ट करतो. बघूया ही हालचाल या दोघांमध्ये एक सीमारेषा कशी तयार करते. फरक अगदीच सरळ आहे. सजीव स्वतःहून हालचाल करतात, पण निर्जीव वस्तू त्या स्वतःहून हालचाल करू शकत नाहीत. सजीवांमध्ये ही हालचाल आतून येते, त्यांच्या स्वतःच्या ऊर्जेतून. पण निर्जीव वस्तूंना हलवण्यासाठी बाहेरून काहीतरी जोर लावावा लागतो. एक साधं उदाहरण घेऊया. दगडाला लाथ मारली की तो पुढे जातो, पण मग ती त्याची हालचाल झाली का? नाही, ती तर बाहेरून लावलेल्या शक्तीमुळे झालेली एक क्रिया आहे. खरा फरक हाच आहे. सजीवांची हालचाल ही आतून, स्वतःहून होते, तर निर्जीवांची हालचाल ही नेहमी कोणीतरी बाहेरून घडवून आणलेली असते. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सजीव असणं म्हणजे नेमकं काय? याचा सार काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्वतःहून हालचाल करण्याची क्षमता हेच सजीवांचं खरं लक्षण आहे. आणि ही क्षमता येते चेतनेतून, म्हणजे आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे समजून त्याला प्रतिसाद देण्याच्या शक्तीतून. हीच आतून येणारी प्रेरणा आणि हालचाल सजीवांना निर्जीव वस्तूंपासून वेगळं ठरवते. आता जाता जाता एक छोटासा विचार सोडून जातो. जरा आपल्या आजूबाजूला नजर फिरवा. अगदी आता, याच क्षणी कोणती सजीव हालचाल तुमच्या डोळ्यांना दिसते आहे? थोडा विचार करा. उत्तरं खूप इंटरेस्टिंग मिळतील.